कुणीतरी म्हणलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही भूतकाळाकडे बघाल त्यावेळेस तुम्ही ईश्वराचे आभार माना की त्या ईश्वरानं तुम्हाला अनमोल असं जीवन दिलंय. आणि ज्यावेळेस तुम्ही भविष्याचा विचार कराल त्यावेळेस तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा की ईश्वर हा तुमच्यासोबत योग्यच करणार आहे. तुमच्या बाबतीमध्ये जे योग्य असणार आहे तेच ईश्वर घडवणार आहे असा तुम्ही विश्वास ठेवा. नमस्कार, मी संदीप येनके. तुमच्या स्वप्नांना उभारी देणारी गोष्ट तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. शेवटपर्यंत गोष्ट पहा. नक्कीच तुम्हाला या गोष्टीतनं अनमोल असं काहीतरी मिळणार आहे. आपल्या मनामध्ये कधी कधी प्रश्न येतो की मी जर नसतो तर काय झालं असतं. बजरंगबलीच्या मनातही हा प्रश्न आला होता की मी नसतो तर काय झालं असतं. बजरंगबली ज्यावेळेस लंकेमध्ये आग लावून पुन्हा माघारी आले होते त्यावेळेस ते श्रीरामांना भेटतात आणि श्रीरामांना त्या गोष्टी सांगतात की कशा प्रकारे त्यांनी श्रीलंकेमध्ये आग लावली होती. ते सांगतात की ज्यावेळेस मी लंकेमध्ये गेलो होतो त्यावेळेस मला माहीत नव्हतं की त्या ठिकाणी कुठं काय आहे, सीतेमातेला नेमकं कुठं ठेवलंय हेही मला माहीत नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी मला एक संत वृत्तीचा माणूस भेटला आणि त्या माणसानं मला सीतामाईंचा मार्ग सांगितला. ते संत वृत्तीची व्यक्ती म्हणजे बिभीषण. बिभीषणांनी नेमकं सीतामातेला कुठं ठेवलंय हे सांगितलं. ज्यावेळेस बजरंगबली हे त्या अशोकवनामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की सीतामाता एका झाडाखाली बसलेली आहेत. आता बजरंगबली विचार करत होते की नेमकं सीतामातांना काय मेसेज द्यायचा, त्यांना काय बोलायचं, कशा प्रकारे श्रीरामांचा संदेश सीतामातेंना द्यायचा ते विचार करत असतानाच त्या ठिकाणी रावण येतो आणि रावण अतिशय वेगानं हातामध्ये तलवार घेऊन सीतामातेंच्या दिशेने येतो. त्याच ठिकाणी मग रावणाची जी बायको असते मंदोदरी ही रावणाला अडवते आणि सीतामातेचं त्या ठिकाणी रक्षण करते. आणि मग हनुमंतरायांना प्रश्न पडतो की मी जर या ठिकाणी नसतो तरीही सीतामात्यांना भगवंतानं वाचवलं असतं. त्यामुळं आपण जे म्हणतो ना मी नसतो तर काही झालं नसतं, मी नसतो तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या, असं काही नाही. ईश्वरानं सगळी काही व्यवस्था केलेली आहे. तुम्ही जरी नसता तरी हे जग व्यवस्थित चालणारच आहे. तुम्ही जरी त्या ठिकाणी नसता तर जी गोष्ट घडणार आहे ती गोष्ट प्रभू घडवणारच आहे आणि ईश्वराच्या कृपेनंच हे सगळ्या गोष्टी होत असतात. त्यानंतर मग बजरंगबली सांगतात की ज्यावेळेस मी लंकेमध्ये पोहोचलो तर माझ्या मनातही नव्हतं की लंका जाळायची. कारण मला माहीत नव्हतं की या ठिकाणी कपडा कुठं आहे, आग कशी लावायची, ह्या गोष्टीही बजरंगबलींना माहीत नव्हत्या. परंतु मग त्या ठिकाणी प्रभू अशा काही गोष्टी घडवतात की ज्यामुळे मग हनुमंतरायांना पकडण्यात येतं. आणि ज्यावेळेस पकडण्यात येतं त्यावेळेस मग ज्यावेळेस रावण त्यांना मारायला निघतो त्यावेळेस बिभीषण त्या ठिकाणी सांगतात की हनुमंतराया हे एक आता सध्या दूत आहेत आणि दूताला मारणं हे चुकीचं आहे. जसं रावणाला ही गोष्ट कळते त्यावेळेस मग रावण शेपटी पेटवण्याचा निर्णय घेतो. बजरंगबलीची शेपटी पेटवण्यात येते आणि त्यानंतर मग बजरंगबली पूर्ण लंका जाळतात. खरं तर बजरंगबलींच्या मनातही नव्हतं की मला लंका जाळायची. बजरंगबली श्रीरामांना सांगतात की त्या ठिकाणी अजून एक साधू होते की त्या साधूंनी मी येण्याच्या आधी भविष्यवाणी केली होती की या ठिकाणी एक माकड येणार आहे आणि ते माकड पूर्ण लंका जाळणार आहे. मला हे कळत नाही की मी येण्याच्या आधीच या साधूंनी ही भविष्यवाणी कशी केली होती. कारण माझी तर इच्छाही नव्हती की लंका जाळण्याची किंवा माझ्या मनातही नव्हतं लंका जाळायची म्हणून. मग या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपली इच्छा असो नसो प्रभूच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ईश्वर हा करून घेतोच. त्यामुळं आपण निश्चिंत राहायचं, निश्चिंत राहायचं आणि आपले कर्म करीत राहायचं. ज्यावेळेस आपण आपले कर्म करीत राहतो त्यावेळेस आपल्या चांगल्या कर्माची फळं आपल्याला ईश्वर देत असतो, वाईट कर्माची फळंही आपल्याला ईश्वर देत असतो. त्यामुळं आपण जे भाव ठेवतो की मी या ठिकाणी नसतो तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या, मी त्या ठिकाणी नसतो तर त्या गोष्टी झाल्या नसत्या, तुम्ही काहीच नाही. सगळा खेळ हा ईश्वराचा असतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच तुमच्या स्वप्नांना उभारी देणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून. धन्यवाद.